पावसाळ्यात रात्रीच्या जेवणात कमी वेळात काहीतरी गरमागरम करायचं असेल तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा। ती म्हणजे पालक दाल खिचडी। ही एक खिचडी केली की दुसरं काहीच करायला नको। टेस्टी पण आणि हेल्दी पण। सोबत पापड आणि लोणचं घेतलं की एकदम मस्त बेत होईल। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी रोजच्या वापरातले कोणतेही तांदूळ आणि पाऊण वाटी मूग डाळ घेऊया। तांदूळ जर जुना असेल तर तो थोडा फडफडीत होतो, अशा वेळेला डाळ 1 वाटी घ्यावी। अर्धी तूर डाळ आणि अर्धी मूग डाळ असेही घेऊ शकतो। आता हे दोन्ही पाण्यात 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले। डाळ भातामध्ये हळद किंवा मीठ काहीच न घालता शिजवून घेऊया, कारण फोडणी करू तेव्हा ते सर्व त्यात घालणारच आहोत। पालकाची एक छोटी जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली। ती बारीक चिरून घ्यावी किंवा मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करावी। एकीकडे डाळ आणि भात कुकरमध्ये शिजत लावला आहे। कुकर होईपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया। लसूण सोलणे, कांदा टोमॅटो चिरणे ही कामं आपण त्यावेळात करू शकतो। चला आता आपला डाळ आणि भातही शिजून तयार आहे। आपण नेहमी डाळ भात शिजायला जेवढ्या कुकरच्या शिट्या करतो तेवढ्या शिट्या करून घ्याव्या। शिजताना मी नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलं होतं, त्यामुळे खिचडी छान मऊ होईल। खिचडी करण्यासाठी आता कढई तापत ठेवली आहे। त्यात 1 टेबलस्पून तेल घालूया। तेल तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा जिरं घातलं। मी वापरलेला चमचा मिसळण्याच्या डब्यातला अगदी छोटा चमचा आहे, पण सांगत असलेलं माप जे आहे ते 1 टीस्पूनचं आहे। मोहरी चांगली तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घातली। मग त्यात 5 ते 6 लसूण पाकळ्यांचे बारीक तुकडे करून घालावे। ते चमच्याने थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे। आता त्यात 7-8 कढीपत्त्याची पानं घालूया। एक मीडियम आकाराचा चिरलेला कांदा घालावा। तोही थोडा तांबूस खरपूस होईपर्यंत परतून घ्यावा। एक इंच आल्याचा तुकडा किसून घालावा। बारीक ठेचून घातला तरी सुद्धा चालेल। आता त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। तो थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घेऊया। मिक्सरमध्ये बारीक केलेली पालकाची प्युरी त्यात घालावी। भांड्याला लागलेला पालक त्यात थोडंसं पाणी घालून तो निपटून घ्यावा आणि त्यातच मिक्स करावा। चमच्याने सर्व मिक्स करून घेऊया। आतापर्यंत मी साधारण 1 वाटी पाणी घातले होते। आता अजून 1 वाटी पाणी त्यात घालत आहे। आता त्यात चवीनुसार मीठ घालूया। मी त्यात अंदाजे 1 टीस्पून मीठ घातले।
1 टीस्पून लाल तिखट घातले। त्यात भात आणि डाळ मिक्स करायचं आहे। त्या अंदाजानेच मी मीठ आणि तिखट थोडे जास्त घालत आहे। आणखी कोणतेही मसाले घालण्याची खरं तर आवश्यकता नसते, कारण मसाल्यांशिवायच खिचडीला अप्रतिम चव येते। तरी तुम्हाला हवे असल्यास अर्धा चमचा धने पावडर व अर्धा चमचा जिरे पावडर घालू शकता। आमच्याकडे मसाल्यांशिवायच ही साधी खिचडी सर्वांना आवडते। चांगली उकळी आली आहे। आता आपण त्यात डाळ तांदूळ घालूया। आता ह्यानंतर भाताचं प्रमाण जास्त आहे असं वाटलं तर आपण त्यात थोडं पाणी ॲड करू शकतो, पण आता गरम पाणी घालावं। मी त्यात अंदाजे 1 वाटी गरम पाणी घातले। सर्व मिक्स करून वर झाकण ठेवूया आणि थोडा वेळ शिजू देऊया। एकूण खिचडीत आपण 3 वाट्या पाणी घातलं। दोन 3 मिनिटांनी झाकण काढून ढवळून घ्यावे आणि पुन्हा झाकण ठेवावे। व्यवस्थित शिजून सर्व एकजीव होण्यासाठी आणि योग्य ती कन्सिस्टन्सी येण्यासाठी 10 मिनिटं तरी खतखतून शिजायला लागेल। आता सर्वात शेवटी त्यात तूप घालावं। ते 1 किंवा 2 चमचे आपल्या आवडीनुसार घालता येईल। आता अजून 2 मिनिटं त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करूया। ही खिचडी साधारण 3 माणसांना पुरेल एवढी होते। अशा प्रकारे मस्त एकदम गुरगुरीत खिचडी तयार झाली आहे। छान मिळूनही आली आहे। पापड, मिरगुंड आणि लोणच्याबरोबर गरमागरम पालक खिचडी सर्व करूया। मग आवडली ना आजची रेसिपी? आवडल्यास पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय बाय।